नमस्कार मित्र हो. भीमभाष्य या माझ्या ऑडिओ व्हिडिओ पॉडकास्ट सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. भीमभाष्य या दृकश्राव्य महामालिकेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे तब्बल 25 पैलू मी आपल्यासमोर उलगडून दाखवणार आहे. या महामालिकेमध्ये प्रत्येकी 15 ते 20 मिनिटाचा एक असे एकूण 54 एपिसोड्स असणार आहेत. या दृकश्राव्य माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, त्यांचं कार्य, त्यांचं तत्त्वज्ञान आणि विशेष म्हणजे त्यांनी आपल्या भारत देशाला जे स्वप्न दाखवलं होतं ते स्वप्न मी आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु पुढे जाण्यापूर्वी एक विनंती. जर तुम्हाला ही ऑडिओ व्हिज्युअल पॉडकास्ट सिरीज आवडली असेल तर ती अवश्य लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर पुढे जाऊया. या भीमभाष्य ऑडिओ व्हिज्युअल पॉडकास्ट सिरीजच्या 6व्या भागाकडे आपण बोलूया. भीमभाष्यच्या या 6व्या एपिसोडमध्ये आपण चर्चा करणार आहोत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्वोत्कृष्ट आर्थिक क्षेत्रातल्या योगदानाबद्दल, त्यांच्या ग्रंथाबद्दल ज्याचं शीर्षक आहे द प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन. म्हणजे भारतीय रुपयाचा प्रश्न, त्याचा उद्गम आणि त्यावरचे उपाय. हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये DSc अर्थशास्त्रामध्ये डॉक्टर ऑफ सायन्सच्या अत्युच्च पदवी मिळवण्यासाठी जो प्रबंध लिहिला होता त्यावर हा ग्रंथ आधारित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर ऑफ सायन्सची उपाधी मिळाली ती नोव्हेंबर 1923मध्ये आणि त्याच वर्षी पुढच्याच महिन्यात डिसेंबर 1923मध्ये या महान ग्रंथाचं प्रकाशन झालं. बाय द वे, जाता जाता मी मुद्दाम सांगू इच्छितो की हा महान ग्रंथ प्रकाशित झाला पहिल्यांदा तो 1923 साली. त्या अर्थानं 2023 सध्याचं वर्ष हे या महान ग्रंथाचं शताब्दी वर्ष आहे हे मी मुद्दाम नमूद करू इच्छितो. वास्तविक पाहता हा जो ग्रंथ आहे त्याचं पुनर्मुद्रण करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेबांच्याच इच्छेप्रमाणे 1947 साली. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना अशी होती की 2 व्हॉल्यूममध्ये हे पुस्तक पुन्हा काढायचं. हिस्ट्री ऑफ इंडियन करन्सी अँड बँकिंग, म्हणजे भारतातील चलन आणि बँकिंगचा इतिहास, या विषयाला धरून 2 व्हॉल्यूममध्ये पुस्तक काढायचं. पहिला व्हॉल्यूम जो असेल तो म्हणजे प्रॉब्लेम ऑफ रुपी हाच पहिला व्हॉल्यूम असेल. शीर्षक बदलेल परंतु तो पहिला व्हॉल्यूम असेल ज्याच्यामध्ये सन 1800 पासून 1921 पर्यंतचं वृत्तांत येईल. आणि व्हॉल्यूम 2 जो असेल, 2 नंबरचा व्हॉल्यूम जो असेल त्यामध्ये 1921 पासून पुढे भारतीय चलन व्यवस्थेचा आणि भारतीय बँकिंग प्रणालीचा इतिहास त्यांना सादर करायचा होता. त्यातला या 2 खंडांपैकी पहिला खंड प्रकाशित झाला, त्यांनी केला तो 1947 साली. मात्र कार्यबाहुल्यामुळे आणि सगळ्याच त्यांच्या जनआंदोलनं आणि राजकारणामध्ये त्यांना त्याचा दुसरा खंड तयार करायला वेळ मिळाला नाही. दुर्दैवानं ते काम अपुरंच राहिलेलं आहे. मित्रहो, सुरुवातीलाच या ग्रंथाच्या तपशिलामध्ये जाण्यापूर्वी मला आपल्या सर्वांना प्रामाणिकपणे एक गोष्ट नमूद करायची आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा महान ग्रंथ हा अत्यंत क्लिष्ट आहे, अत्यंत तांत्रिक आहे आणि खरं म्हणजे खूपच दुर्बोध आहे. सर्वसामान्यांच्या त्या आकलनाच्या पलीकडे आहे. परंतु मी असंही म्हणेन की अर्थशास्त्राचे विद्यार्थी जे आहेत, म्हणजे PhDचे विद्यार्थी असतील किंवा प्राध्यापक असतील अर्थशास्त्राचे, मला तरी अजूनही एकही प्राध्यापक भेटला नाही जो मला छाती ठोकपणे सांगेल की हे पुस्तक मला पूर्णपणे कळलेलं आहे. म्हणजे हे पुस्तक जे आहे, हा ग्रंथ जो आहे
तो अत्यंत महत्त्वाचा तर आहेच, परंतु अत्यंत क्लिष्ट आहे, विषयच तसा क्लिष्ट आहे. मित्रहो, मला असं वाटतं की यातले सगळे तांत्रिक तपशील तुमच्या अंगावर फेकून तुम्हाला गोंधळात टाकायचं नाही आहे, त्यातनं काही साध्य होणार नाही. त्याऐवजी हा कठीण ग्रंथ जास्तीत जास्त सोपा करून सांगण्याचा प्रयत्न मी करणार आहे. कारण या ग्रंथाचं जे सार आहे ते सार तुमच्यापर्यंत पोचलं पाहिजे, ही माझी तळमळ आहे. या पुस्तकाचे 2 भाग आहेत. पहिल्या भागामध्ये त्यांनी भारतीय चलनाचा इतिहास सादर केलेला आहे आणि दुसऱ्या भागामध्ये भारतीय चलनविषयक चलन प्रणालीची जी सर्वात महत्त्वाची समस्या होती तिला त्यांनी नंतरच्या भागामध्ये हात घातलेला आहे. तर या दोन्ही भागांची आपण चर्चा करणार आहोत. पहिल्यांदा इतिहास, ऐतिहासिक आढावा जो घेतला आहे तो, आणि त्यानंतर त्यावेळची जी सर्वांना भेडसावणारी समस्या होती त्या समस्येबद्दल. डॉक्टर आंबेडकरांनी पार्ट 1 पहिल्या भागामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी भारतीय रुपयाची चलन म्हणून कशी वाटचाल झालेली आहे, मीडियम ऑफ एक्सचेंज म्हणून म्हणजे विनिमयाचं साधन म्हणून कशी वाटचाल झालेली आहे, याचा अतिशय विस्तृत असा आढावा घेतलेला आहे. आणि तो घेत असतानाच त्यांनी भारतीय रुपयाचं वेगवेगळ्या धातूंबरोबर, जसे की सोनं असेल किंवा चांदी असेल, अशा वेगवेगळ्या धातूंच्या बरोबर काय प्रमाण होतं, वेळोवेळी कसं प्रमाण बदलत गेलं, त्याचाही तपशील विस्ताराने मांडलेला आहे. डॉक्टर आंबेडकरांचं असं आग्रही प्रतिपादन आहे की सम्राट अकबराने मुघल साम्राज्याचा सम्राट म्हणून त्यावेळच्या अर्थव्यवस्थेची घडी आपापल्या परीनं बसवली. ही जी घडी बसवली होती त्यामध्ये चलन जे होतं ते प्रामुख्यानं सोनं आणि चांदी या माध्यमातून होतं. म्हणजे सोन्याच्या मोहरा असतील किंवा चांदीचे बंदे रुपये असतील, या दोघांचंही एकमेकांची, सोन्याच्या नाण्यांचं आणि चांदीच्या नाण्यांचं एकमेकांची प्रमाण हे सुद्धा ठरवून देण्यात आलेलं होतं. आणि या दोहोचंही मोगल राज्यामध्ये दाम नावाचा चलन होतं. म्हणजे आपण दामकरी काम म्हणतो त्यातला तो दाम हे कॉपरचं म्हणजे तांब्याचं चलन होतं जे प्रचलित होतं मुघल काळामध्ये. आणि सोन्याची नाणी, चांदीची नाणी यांचं दाम बरोबरचं जो रेशिओ होता, जे प्रमाण होतं ते सुद्धा ठरवून देण्यात आलेलं होतं. त्याउलट मुघल साम्राज्याच्या बाहेर जर गेलं तर दक्षिणेमध्ये मात्र सोन्याच्या नाण्यांवरती जास्त जोर होता. त्यावेळी पॅगोडा नावाचं सोन्याचं नाणं हे विनिमयाचं साधन आणि स्टँडर्ड ऑफ व्हॅल्यू म्हणजे मूल्याचं मानक, या दोन्ही अर्थाने सोन्याचं महत्त्व फार होतं. पॅगोडा हे त्याचं चलन होतं दक्षिण भारतामध्ये. ज्यावेळी मुघल साम्राज्य मोडकळीला आलं त्यावेळी मग झुंबड सुरू झाली. सगळ्या लहान मोठ्या राज्यांना, लहान मोठ्या किंगडम्सना आपापलं चलन असावं असं वाटायला लागलं. आणि त्यामध्ये काय झालं की चलन पाडण्याचा म्हणजे नाणी पाडण्याचा जो अधिकार सरकारला असतो त्याचा फार मोठ्या प्रमाणात दुरुपयोग करण्यात आला. आणि त्यावेळी असंख्य प्रकारची नाणी, असंख्य प्रकारचं चलनं अस्तित्वात आली. बिविल्डरिंग व्हरायटी म्हणता येईल असं, म्हणजे आश्चर्यकारक आणि पूर्णपणे गोंधळात टाकणारी अनेक प्रकारची नाणी प्रचलित झाली. त्यानंतर सन 1806 पासून ईस्ट इंडिया कंपनीने सिल्वर स्टँडर्ड म्हणजे रजत मानक त्याला पाठिंबा द्यायला सुरुवात केली. आता हे जे चांदीचं नाणं होतं त्याचे किती वजनाचं असेल ते 180 ग्रॅम वजनाचं चांदीचं नाणं होतं. परंतु त्यामध्ये प्युअर चांदी जी होती ती 165 ग्रॅम एवढी चांदी होती. ज्याला ॲलॉय म्हणतात तसं तो मुख्यत्वे करून चांदी असलेला ॲलॉय होता. त्या प्रत्येक नाण्याला जरी 180 ग्रॅम त्याचं वजन असलं तरी त्यातलं चांदीचं प्रमाण 165 ग्रॅम एवढं होतं. आणि
ही प्रक्रिया एकदा सुरू झाली त्यानंतर 1833 पर्यंत आपल्या देशामध्ये जवळजवळ सगळ्या देशभरामध्ये चलनाची एकरूपता युनिफॉर्मिटी ही प्रस्थापित झाली. त्यानंतर ब्रिटिश सरकारने 1835 साली जो कायदा केला त्या कायद्यान्वये पेपर करन्सी पहिल्यांदा अस्तित्वात आली. म्हणजे कागदी नोटा, बँक नोट्स किंवा कागदी नोटा या प्रचलित झाल्या आणि म्हणजे चांदीच्या नाण्याबरोबरच कागदी नोटा याही सुरू झाल्या पूरक प्रकारे. आणि डॉक्टर आंबेडकरांनी या सगळ्या घटनांचा या अतिशय बारकाईनं आढावा घेतलेला आहे. आणि या सगळ्या बदलांमधून फेरबदलांमधून भारताच्या चलनव्यवस्थेवरती किंवा चलनव्यवस्थेच्या स्थिरतेवर कसा विपरीत परिणाम झालेला आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवून दिलेलं आहे. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनेक ब्रिटिशांच्या काळामध्ये चलन प्रणाली सुधारण्याचे अनेक प्रयत्न झाले. अनेक कमिट्या नेमण्यात आल्या. त्या सगळ्या कमिट्या त्यांचे रिपोर्ट्स याचा कसून अभ्यास करून हे सारे जे प्रस्ताव होते रिफॉर्मचे प्रस्ताव म्हणजे चलन प्रणाली सुधारण्याचे जे प्रस्ताव होते त्या सगळ्यांची त्यांनी साधक बाधक चर्चा केलेली आहे. आणि ते चर्चा झाल्यानंतर दुसऱ्या भागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं प्रतिपादन केलेलं आहे की ज्यावेळी जगातल्या सगळे मोठे देश हे सुवर्ण परिमाणाकडे जात असताना म्हणजे गोल्ड स्टँडर्डकडे जात असताना भारताने मात्र रजत परिमाण म्हणजे चांदीवर आधारित चलनाचा स्वीकार केला. त्यांच्या मते ही मोठी चूक होती. आपण जगभरातल्या मोठ्या देशांनी जसं सुवर्ण परिमाणाचा स्वीकार केला तसा आपणही करायला हवा होता. रजत परिमाण आपण सोडून देऊन सुवर्ण परिमाणाचा स्वीकार करायला हवा होता. परंतु दुर्दैवानं हे त्यांचे शब्द आहेत, दुर्दैवानं जसं घडलं नाही. आणि जी व्यवस्था प्रचलित झाली ती होती गोल्ड एक्सचेंज स्टँडर्डची. म्हणजे सुवर्ण विनिमय परिमाण. गोल्ड स्टँडर्ड म्हणजे सुवर्ण परिमाण आणि गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड म्हणजे सुवर्ण विनिमय परिमाण. या दोघांची डॉक्टर आंबेडकरांनी अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेने तुलना केलेली आहे या दोन्ही चलनांची, दोन्ही चलन पद्धतींची. आणि अतिशय इन्साइटफुल असं म्हणता येईल, अंतर्दृष्टी असलेली तुलना ही आहे. आपण सर्वात आधी या दोन्हीमधला फरक समजावून घेऊया. गोल्ड स्टँडर्ड म्हणजे सुवर्ण परिमाण आणि गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड म्हणजे सुवर्ण विनिमय परिमाण. या दोन्हीमध्ये नेमका काय फरक आहे तो आपण सोप्या भाषेमध्ये समजावून घेऊ. अगदी ढोबळमानाने सांगायचं म्हटलं तर असं सांगता येईल की सुवर्ण परिमाण म्हणजे प्रत्यक्ष सोन्याच्या नाण्यांचा चलन म्हणून उपयोग होतो आणि सुवर्ण विनिमय परिमाणामध्ये सोन्याच्या नाण्याबरोबरच पेपर करन्सीचा वापर होतो. म्हणजे पहा की पेपर करन्सी जी वापरणार तुम्ही, कागदी नोटा या ज्या वापरणार, प्रामुख्याने आर्थिक व्यवहार सगळे कागदी नोटांमध्ये होतात आणि त्या कागदी नोटा सोन्यामध्ये परावर्तित करण्याची, कन्वर्ट करण्याची सुविधा सरकारने उपलब्ध करून दिलेली असते. म्हणजे सुवर्ण परिमाणामध्ये प्रत्यक्ष सोन्याच्या मोहरांचा वापर होतो. त्या उलट गोल्ड एक्सचेंज स्टँडर्डमध्ये पेपर मनी त्याचा सर्रास वापर होतो, कागदी नोटांचा सर्रास वापर होतो. आणि त्या कागदी नोटा विशिष्ट दराने, पूर्वीच ठरवलेल्या दराने त्या सोन्यामध्ये परावर्तित करण्याची किंवा बदलून देण्याची हमी सरकारने घेतलेली असते. हा त्या दोन्हीमधला एक ठळक असा फरक आहे. आता तुम्ही पहा, ज्यावेळी याची चर्चा सुरू होती हा त्यावेळेचा सगळ्यात मोठा प्रश्न त्यावेळी होता की भारतासारख्या विकसनशील देशासाठी आदर्श चलन पद्धती कोणती, असा तो विषय होता आणि गहन प्रश्न होता.
तर जॉन मेनॉर्ड केन्स, ज्यांना आधुनिक मॅक्रो इकॉनॉमिक्सचे जनक म्हटलं जातं, ते जॉन मेनॉर्ड केन्स यांनी 1909 साली भारतात येऊन एक ग्रंथ लिहिला होता, इंडियन करन्सी अँड फायनान्स. त्या ग्रंथामध्ये त्यांनी याची चर्चा केलेली आहे, सम्यक चर्चा केलेली आहे. त्यांनी मांडणी अशी केली की भारतासारख्या विकसनशील देशासाठी गोल्ड स्टँडर्ड हे मुळीच वापरता कामा नये, त्याऐवजी गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड वापरावं. म्हणजे सुवर्ण परिमाणाचा वापर न करता भारतासारख्या विकसनशील देशासाठी सुवर्ण विनिमय परिमाणाचा वापर व्हावा. आणि त्याचं कारण काय? त्यांनी कारणही त्याचं दिलं अर्थातच. ते म्हणाले की सुवर्ण परिमाण हे अत्यंत कठोर असं परिमाण आहे, ज्याच्यामध्ये चलनामध्ये काही वाढ करायची असली तर ते शक्यच नसतं. देशात जेवढं चलन असेल, जेवढं सोनं असेल तेवढंच चलन अस्तित्वात असू शकतं. जर खाणीतून नवीन सोनं निघालं तर त्या चलनामध्ये थोडीफार वाढ होऊ शकते, परंतु त्या पलीकडे काही करता येत नाही. त्यामुळे चलन निर्मितीवरती अंकुश बसलेला असतो. चलन निर्मिती मुळात वाढवताच येत नाही. त्या उलट त्यांनी ज्याचा पुरस्कार केला त्या सुवर्ण विनिमय स्टँडर्डमध्ये, विनिमय परिमाणामध्ये असे काही अनाठाई बंधनं सरकारवर येतच नाहीत. कारण तिथे सरकारला वाटेल तेवढी करन्सी, पेपर करन्सी त्यांना छापता येते आणि वाटप करता येतं. म्हणजे सरकारवर अनाठाई बंधनं येत नाहीत. आणि म्हणून विकसनशील देशांसाठी, पर्टिक्युलर भारतासारख्या विकसनशील देशासाठी ते सोयीचं आहे. कारण सरकारवर चलन निर्मितीबद्दल काहीही अनाठाई बंधनं येत नाहीत. हा युक्तिवाद हा केन्सने केला होता, जॉन मेनॉर्ड केन्स यांनी केला होता. आता जॉन मेनॉर्ड केन्सने हा युक्तिवाद केल्यानंतर आपण कल्पना करू शकता की भारतातल्या सगळ्या लहान मोठ्या लुंग्या सुंग्या अर्थतज्ञांनी त्याची री ओढली आणि त्याचं समर्थन केलं. त्याला अपवाद एकच, तरुण तडफदार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांचा युक्तिवाद असा होता, त्यांनी जो प्रतिवाद केला केन्सचा तो विलक्षण आहे. तुम्ही पहा, डॉक्टर आंबेडकरांनी त्याचा प्रतिवाद करताना असं म्हटलं की मी मानतो की सुवर्ण परिमाण हे कठोर आहे, हे मी मानतो, मात्र फ्लेक्झिबिलिटी किंवा चलनामध्ये लवचिकता असणं हे दुधारी अस्त्र आहे. ते चांगले असू शकतं, ते वाईटही असू शकतं. केन्स म्हणतो तसं ते चांगलं कसं असेल तर सरकारवरती अनाठाई बंधनं येत नाही चलन निर्मितीच्या बाबतीत, त्यामुळे ते चांगलं असू शकतं. परंतु त्याची दुसरी बाजू अशी आहे की चलन निर्मितीवरती कुठलाही अंकुश राहत नाही. त्यामुळे सरकार जर बेजबाबदार असेल तर निरंकुश प्रमाणावरती, निर्बंध प्रमाणावरती चलन निर्मिती होऊ शकते. आणि ती जर झाली तर मग त्यातून भाववाढ होणार. आणि भाववाढ हा एक प्रकारचा टॅक्सच आहे, ज्याचा फटका, जास्तीत जास्त फटका हा सर्वसामान्य माणसाला भोगावा लागतो. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आग्रहपूर्वक प्रतिपादन केलं की गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड त्यांना मान्य नाही, सुवर्ण विनिमय परिमाण त्यांना मान्य नाही, कारण त्यातून चलनाची स्थिरता ही राहूच शकत नाही. त्यांनी असा युक्तिवाद केला, गोल्ड स्टँडर्ड एका वेगळ्या प्रकारे गोल्ड स्टँडर्डचा वापर केला पाहिजे, सुवर्ण परिमाणाचाच वापर, परंतु थोडा मॉडिफाईड परिमाणाचा वापर करावा, असा मुद्दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला. आणि ते कसे बदल असले पाहिजेत हेही त्यांनी दाखवून दिलं. पहिली गोष्ट म्हणजे सोन्याच्या नाण्यांचा वापर व्हावा आणि एकाच वेळी रुपया म्हणजे भारतीय रुपया कागदी नोटांच्या फॉर्ममध्ये आणि सुवर्ण सोन्याची नाणी या दोघांनाही अनलिमिटेड लीगल टेंडर असेल, म्हणजे पूर्णपणे ग्राह्यता असेल. मात्र पेपर करन्सी आणि सोनं यांच्यामधला दर जो असेल तो आधीच ठरवून दिलेला, सुनिश्चित केलेला असेल. आणि हे फारच महत्त्वाचं आहे की कागदी नोटा या सोन्यामध्ये बदलून घेता येणार नाहीत. आणि सरकार किंवा रिझर्व्ह बँक
ज्या प्रमाणात नोटा इश्यू करणार, नोटा छापणार असं आपण म्हणतो, त्याच्यावरती कुठेतरी नियामक असणं आवश्यक आहे. जर नियामक नसेल तर किमती स्थिर राहू शकणार नाहीत. किमती जर स्थिर राहिल्या नाहीत तर चलन जे आहे ते स्थिरता राखू शकणार नाही. ते चलन पद्धती ही अस्थिर होईल आणि त्यातून जर चलन फुगवटा जर झाला तर गरिबांचे खूप हाल होतील, त्यांना मोठा फटका बसेल असं त्यांनी युक्तिवाद केला. आणि त्यांनी जे मॉडिफाईड गोल्ड स्टँडर्डचा पुरस्कार केला तो अतिशय महत्त्वाचा होता. आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांचा काय होता याकडे आपण परत येणार आहोत पुढच्या एपिसोडमध्ये. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला की तुम्ही ज्या प्रमाणात कागदी नोटा इश्यू करणार त्याच्यावर कुठेतरी अंकुश असला पाहिजे. तो जर अंकुश नसेल, निरंकुशपणे जर अनिर्बंधपणे जर तुम्ही नोटांची छपाई केली तर भाववाढ मोठ्या प्रमाणावर होणार आणि गोरगरिबांचं कंबरड मोडणार यात काही शंका नाही असा त्यांनी युक्तिवाद केला. याकडे आपण पुन्हा येणार आहोत. पण मुद्दा इथे असा आहे की हा जो ग्रंथ आहे या ग्रंथामधून फार महत्त्वाच्या गोष्टी त्यावेळी बाहेर आल्या. आणि मौद्रिक अर्थशास्त्र ज्याला म्हणतात, मॉनिटरी इकॉनॉमिक्स, त्यामधल्या सर्वोत्कृष्ट ग्रंथांपैकी हा ग्रंथ आहे. आणि या ग्रंथामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अर्थतज्ञ म्हणून जगभरात मान्यता जी मिळाली ती या ग्रंथामुळे मिळालेली आहे. मित्रहो, आजचा सेशन आपण इथेच थांबूया. आपण ज्यावेळी पुढच्या वेळी भेटू त्यावेळी मी एक अतिशय नाजूक आणि कॉन्ट्रोवर्शियल, विवादास्पद विषयावरती बोलणार आहे, चर्चा करणार आहे. तो विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. अतिशय सेन्सिटिव्ह विषय आहे, त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. आपण पुन्हा भेटूया लवकरच. परंतु जाण्यापूर्वी मी एवढंच म्हणेन की जर ही ऑडिओ व्हिडिओ पॉडकास्ट सिरीज तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही ते अवश्य लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.